स्मार्ट अहमदनगर न्यूज। भारतीय युवा पॅन्थर संपर्क प्रमुख तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शुभम भीमराव गायकवाड यांची बारामतीमध्ये मुलाखत घेऊन विविध प्रश्नांवर बोलणे झाले। नगरपालिका बारामतीमध्ये काय बदल घडून आणायचे आहेत, अजून काय कामे करता येतील यावर चर्चा करण्यात आली। प्रतिनिधी आकाश काटे। आकाश काटे, महाराष्ट्र लाईव्हचा प्रतिनिधी बारामती। तर आपण आज बारामतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेले गायकवाड साहेब त्यांची मुलाखत घेत आहोत। तर बारामती नगर पालिकेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार थांबलेले आहेत, त्यांना विचारूया आपण त्यांची काय प्रतिक्रिया आहे। नमस्कार, मी शुभम भीमराव गायकवाड, बारामती नगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय पॅन्थर संघटनेच्या वतीने गौरवजी आईवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे। तर येणाऱ्या काळात जे आमचं विजन असणार आहे, तर सर्वात महत्वाचं विजन आहे ना, माणसाच्या जे बारामतीच्या स्थानिक नागरिकांच्या मूलभूतच गरजा अजून हे केलेल्या नाहीत। म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे ते शिक्षण, दुसरं आहे आरोग्य आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा आहे तो निवारा। म्हणजे आता राजकारणात ह्यांची चौथी पिढी आली, म्हणजे पंतू आला, म्हणजे आजोबापासून सगळे झाले, आता पंतूपर्यंत हे निवडणूक त्याच पिढ्या तेच उमेदवार, तेच चेहरे, तेच नाव, तेच लोक, त्यांचे फक्त बदलण्याचे फक्त मुलगा सून त्याच्यातच बदल झालेला आहे। म्हणजे आम्ही जर बघितलं तर अमराई परिसरात सगळ्यात महत्वाचं दुधीच्या वस्तीच्या भागांमध्ये आमची चौथी पिढी सुद्धा अजून अतिक्रमणात येते। म्हणजे आमचे अतिक्रमणच नियमित झाले नाहीत, आम्हाला हक्काचा निवाराच भेटला नाही। सरकारचं जे आहे की अतिक्रमण नियमित करायचे, तरी त्यांना हक्काची गरज द्यायची, तर त्याच्यावरतीच काम झालं नाही। सगळ्यात महत्वाचं गोष्ट ती आहे। आणि बारामती नगरपालिकेच्या दुसरं म्हणजे शाळा जर बघितल्या ना आपण, इतकी दयनीय अवस्था आहे की त्यामध्ये साधं गुरु सुद्धा ठेवू शकत नाहीत, अशांमध्ये शिक्षण दिलं जातं। तिथली जी व्यवस्था आहे पूर्णपणे कच्चा आहे। म्हणजे तुम्हाला जर आता मुलाखतीचा हा भाग तर आहे, पण तुम्ही प्रत्यक्षात जाऊन तिथं बघितलं तर तिथं आता खूप दयनीय अवस्था आहे। म्हणजे मुलांची इथं स्लॅब बोलतोय, पावसाळ्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत, ते बांधकाम खूप झालेलं आहे। आणि शिक्षणाचा दर्जा पूर्णपणे ढासळलेला आहे। तिथले शिक्षक लोक ही कुठलीही यंत्रणा चांगली नाहीये। सगळ्यात महत्वाचं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिन तो बुडबुडल्याशिवाय राहणार नाही, हे महत्वाचं आहे। आणि शिक्षण हे आपल्याला समाजातील सगळ्यात महत्वाच्या प्रतिष्ठेवरती नेऊन ठेवायचं माध्यम आहे। तो सगळ्यात महत्वाचा विषय आहे आमचं की शिक्षण। आणि त्याच्यानंतर जो आहे तो आरोग्याचा भाग आहे। आरोग्य ह्याच्यासाठी काही कारण दलित वस्तींमध्ये विकास आहे, आणि त्या विकासामध्ये जर ह्यांचा म्हणलं तर बोगस विकास, तर त्या बोगस विकासाचा ह्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आरोग्यासाठी मेडिकल कॉलेज बांधले, शासकीय मेडिकल कॉलेज। तर त्या शासकीय मेडिकल कॉलेजची अशी परिस्थिती आहे की तिथं कुठलीही यंत्रणा व्यवस्थित नाही। मग जर आपण बघितलं तर सोनोग्राफी हा महत्वाचा मुद्दा आहे। जर एखाद्याच्या पोटात दुखतंय तर त्याला सोनोग्राफीला देतात तारीख, म्हणजे आज समजा आज 1 तारीख आहे, 1 तारखेला जर पोटात दुखतंय तर त्याला 15 तारीख दिली जाते। 15 तारखेला तोपर्यंत त्याच्या पोटात दुखायचं बंद होऊन तो हे होतो, म्हणजे प्रायव्हेटला जावं लागतं। अशी म्हणजे दिखाऊ विकास एक प्रकारचा जो बारामतीत आहे तो चाललेला आहे। म्हणजे आता गर्भवती महिला असेल, तिला जर 3ऱ्या महिन्यातली सोनोग्राफी सांगितली तर तिला जवळजवळ ते नंबर 4 महिने झाले तोपर्यंत ती बाळांची होती। असं इथला बारामतीचा बोगस विकास आहे, आणि हे महत्वाचं विजन आहे आमचं। आणि इथला जो सफाई कामगार आहे इथं, तो जो गेली 10 वर्षापासून बारामती नगरपालिकेमध्ये काम करतोय, कार्यरत आहे, त्याला कुठंतरी बारामती नगरपालिकेमध्ये कायम करण्याची भूमिका ही पहिल्यांदा आमची असणार आहे। आणि इथं अजित पवारांनी जो विकास केलाय की रस्ते बारीक केलेत आणि वाहतुकीची समस्या निर्माण केली आणि फुटपाथ मोठे केले, आणि त्या फुटपाथवरती मोठे करून गाड्या काढल्यात आणि इथला पथविक्रेता हटवलेला आहे। पथविक्रेत्यासाठी गौरवजी आईवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जे इथले आमदार असतात दादांना, की त्यांच्या राष्ट्रवादी भवनला जाऊन आम्ही त्यांना प्रश्न विचारले होते की बाबा इथल्या स्थानिक लोकांचं जर तुम्हाला ते फुटपाथवरती जर ते तुम्हाला चालत असले तर ते हॉकर कुठे हक्काचे, तुम्ही यांच्याकडून 20 रुपयाची पावती घेता, तुम्ही एवढं सगळं हे करता, तर ते जे हॉकर झोन्स आहेत ते कुठे, तर ते हॉकर झोनच्या जागेवरती कुणी मंगल कार्यालय बांधलंय, कुणी हॉस्पिटल बांधलंय, आणि ह्यांचे हॉकर झोन कुठे सिटीच्या बाहेर, आणि ते अजून केले पण नाही। आणि तिकडे काही कोण लोक जाणार काय व्यवसायावर, म्हणजे जो गरीब आहे ना पूर्णपणे चेंगरायचं काम,
त्या माध्यमातून ते काय करतात, म्हणजे सत्ता असली तर सत्तेचा दुरुपयोग. म्हणजे काय सांगतात की स्पष्टपणे बोलतात की बाबा आम्ही बारामतीचा विकास करतोय, 350 कोटीचा विकासाची कामं आम्ही त्यांनी त्यांच्या वाटत मी ऐकले की 350 कोटी रुपयाची विकास कामं केली. कुठे तरी वस्तूचा विकास दादा केरळला लाईट लावली म्हणून विकास नाही बरं का. विकास हा गणित असतील तर लोकांच्या गरजा स्थानिक गरजा भागवल्यानंतर होतोय. तो आम्ही आमच्या माध्यमातून येणाऱ्या काळात नक्कीच करू. म्हणून बारामतीतील स्थानिक जनतेला माझं आव्हान आहे की येणाऱ्या 2 डिसेंबरला मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. माझ्या उमेदवारी नावाचं पुढचं चिन्हाचं बटन दाबून मला प्रचंड बहुमत विजय करायला विनंती. धन्यवाद. तर नमस्कार.